नमस्कार मित्रांनो, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या 2 टप्प्यांमधील मतदान आता पूर्ण झालंय। विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक तब्बल 92 पेक्षा जास्त मतदारांनी या निवडणुकीत मतदान केल्याचे समोर आले। आता सर्वांचं लक्ष लागलंय 4 मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे। ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सत्तेत येणार का, की पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे नवे युग सुरू होणार? हा मोठा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरलाय। या दरम्यान एक्झिट पोल देखील समोर येत आहे। या एक्झिट पोल संदर्भात आम्ही एक महत्त्वाचे आणि सूक्ष्म निरीक्षण केले आहे, ते जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉल। दिल्लीतून आणि बंगालच्या बाहेरून येऊन एक्झिट पोल करणाऱ्या एकूण 10 राष्ट्रीय संस्थांनी आपले अंदाज जाहीर केलेत। मात्र एक्सिस माय इंडिया या संस्थेने एक्झिट पोलसाठी पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आपला अंदाज जाहीर करू शकले नाही, असे देखील स्पष्ट झालेले। तर सी वोटर या संस्थेने देखील हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना आपले एक्झिट पोलचे आकडे जाहीर केलेले नाही। राष्ट्रीय पातळीवरती या 10 एक्झिट पोल पैकी तब्बल 6 एक्झिट पोल मध्ये भाजप सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो। तर एक्झिट वाईब व GVC नावाच्या संस्थेने काटेकी टक्कर असे चित्र मांडले। उर्वरित 3 संस्थांनी तृणमूल काँग्रेस म्हणजेच TMC पुन्हा सत्तेत येईल असे भाकीत केलेले आहे। दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या 4 स्थायिक संस्थांनी देखील एक्झिट पोल जाहीर केलेले आहेत। विशेष म्हणजे या 4ही संस्थांनी एकमुखाने अंदाज व्यक्त केलेला आहे की ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली TMC प्रचंड बहुमताने सत्तेत येईल। इतिहासाकडे पाहिल्यास 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावर अनेक संस्थांचे अंदाज चुकीचे ठरले होते। उलट स्थायिक पातळीवरती काम करणाऱ्या संस्थांचे अंदाज अधिक अचूक ठरल्याचे दिसून आले आहे। मात्र शेवटी खरी कसोटी ही निकालाचीच आहे। त्यामुळे 4 मे रोजी प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल की पश्चिम बंगालमध्ये सत्तेचा धुरा कोणाच्या हातात जाणार। तुम्हाला काय वाटतं, पश्चिम बंगालमध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होणार? तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।